राधानगरी पोलिसांनी दोघा युवकांना गांजाची नशा करताना रंगेहात पकडले। राधानगरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील दोघा युवकांना गांजाची नशा करताना पकडण्यात आले। या कारवाईमुळे राधानगरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचं समोर आलंय। कॉलेज तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही या नशेच्या आहारी गेल्याची चर्चा आहे। सरवडे येथे गांजा या अंमली पदार्थाची नशा करताना सरवडे इथल्या ज्ञानेश्वर भिकाजी शेटके आणि आदमापूर इथल्या प्रथमेश आनंदा पाटील यांना रंगेहात पकडला आहे। त्यांच्यावरती अंमली पदार्थ सेवन प्रतिरोधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी गांजा ओढणाऱ्यांच्या वरती कारवाई केली असली तरी तालुक्यामध्ये गांजा विक्री करणारे मोठे रॅकेट असल्याची चर्चा आहे। त्यामुळे या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात राधानगरी पोलीस यशस्वी होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।